नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत. आज सांगलीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असतील, राजू शेट्टी असतील, बंटी पाटील आहेत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे. आपल्याबरोबर सध्या जयंत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल आजचा मोर्चा काय नियोजन आहे? लोकांची मागणी नसताना एखादी गोष्ट द्यायचा प्रयत्न करायचा असेल तर लोकांची संमती घ्यायची असते. इथं लोकांची संमती न घेता लोकांच्या मनाविरोधी हा रस्ता होतोय, त्याला लोकांचा विरोध आहे. नक्कीच या लोकांची संमती नसताना हा रस्ता होतो, याला लोकांचा विरोध आहे, अशा तऱ्हेची भूमिका जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर आणखी राजू शेट्टी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल आजचा मोर्चा आहे? अनेक वर्ष गेले 2-3 वर्षापासून याविषयी आंदोलन चालू आहे. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन काही थांबणार नाही. कारण केवळ शेतकऱ्यांचा मुद्दा नाही आहे, हा सगळा रस्ता खाजगीकरणातून होणार आहे. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय 50-60 हजार कोटी रुपयाचा, आणि हे सारे पैसे भविष्यामध्ये या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल रूपामध्ये द्यावं लागणार आहे. त्यामुळं प्रवासी असतील, भविष्यामध्ये प्रवास करणारे शेतकरी असतील, शेतकरी तर बर्बादच होणार आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सांगली कोल्हापूरला महापुराचा तडाखा या रस्त्यामुळे बसणार आहे. आणि त्यामुळं आधीच महापुरामुळं हे 2 जिल्हे त्रासलेले आहेत, आणि त्यात हे नवीन संकट आम्हाला नको आहे. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आहे. आपल्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत महादेव जानकर, आपण त्यांच्याशी बोलूया. जानकर साहेब, काय सांगाल? कारण मुद्दाम हा रस्ता लोकांच्यावर लादला जातोय का? या सरकारची नियत अशी आहे की सर्वात जास्त सबसिडी मिळते, पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा मिळतोय म्हणून त्यांना रस्ते बनवायचे आहेत, बाकी काही देखील नाही. भ्रष्टाचारातून पैसा मिळवायचा कमिशनमधून आणि या राज्याची सत्ता पुन्हा आपण प्रस्थापित करायचं, हे नाटक ह्या सरकारचं चाललेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला मारा आणि स्वतःचं सरकार लावा असे आदेश या भारतीय जनता पार्टीचा आहे, आणि त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यामुळं त्या शक्तीपीठाला विरोध आहे आमचा, आणि विरोध झाला पाहिजे त्या दृष्टीने विरोध करणार. शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्यावरती लादलेला आहे, शेतकऱ्यांवर लादलेला आहे, आणि या महामार्गाच्या निधीमधून 50 ते 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या निमित्तानं होणार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे. आणि राज्याचे जे माजी मंत्री आहेत जयंत पाटील यांनीही हा शक्तीपीठ महामार्ग याची गरज नाही, तो मागणी नसताना केला जातोय अशा तऱ्हेची भूमिका केलेली आहे. आणि लोकांची इच्छा नसेल तर हा महामार्ग रद्दच झाला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. हजारो नागरिक, या शक्तीपीठ बाधित नागरिक, शेतकरी, महिला या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आपण बघू शकताय, सांगली असेल, पलूस असेल, कडेगाव आहे, शिराळा, वाळवा अशा अनेक जिल्ह्यांमधून, जे सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्या जिल्ह्यातूनही अनेक शक्तीपीठ बाधित शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि काही झालं तरी राज्य सरकारला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायलाच लावणार अशा तऱ्हेची भूमिका या निमित्तानं व्यक्त केली जाते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.